जिंदाबाद. नोकरी करून बिझनेस शक्यच नाही. कोणी माणूस आहे. मग कधी येता आमचे मोमोज खायला? माझं एज आहे 21. निकिताचे मोमोज लय भारी. माझं गाव आहे कुडाळ. नाद करती काय, निकिता ताईचे मोमोज खायला यावंच लागतं. ले ऑफचं टेन्शन आहे. एकदा खाल तर परत परत याल. कधी येतंय मग आमचे मोमोज खाण्यासाठी? ते बघा दिवाची मोमोज वाली आली. आई इलाय गे, जाम दमलंय आज. आई पाणी दे ग. हे घे बाळा पाणी, दमलीस आज, पाणी घे. आई 4 तर वाजलेत. चला आता मी फ्रेश होते, चेंज करते आणि लगेच स्टॉलवरती निघते. चला. गणपती बाप्पा मोरया. श्रीमान का देवी नमः. चला गल्ला पण आता घेतलाय, निघूया. निकिता चल सामान घे. हो ताई घेते. ताई हिसाबाची डायरी घेतलीस का? हो निकिता घेतली ना. चल दरवाजा बंद करून या. बस निकिता. कापायचं आहे तर. गणपती बाप्पा मोरया. श्रीमान देवी नमः. ओ दादा कधी आमचे पण मोमोज ट्राय करा ना. मोमोज हो. आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे मोमोज आहेत? व्हेज आहे, पनीर आहे, चिकन आहे, ग्रेव्ही आहे, फ्राईड पण भेटतील. तुम्ही या तर खरं आमच्या स्टॉलवर या. हो ताई, काय तुम्ही गडबड लावली मोमोज मोमोज? हा नमस्ते ताई, सगळ्यात पहिलं नमस्ते. ताई आपलं नाव काय, तुमचं नाव सांगा पहिलं. माझं नाव आहे दिव्या सुदेश नेरुळकर. अच्छा. हिचं नाव धनश्री आहे आणि तिचं नाव आहे निकिता. आणि ताई आपलं गाव कोणतं आहे मग? माझं गाव आहे कुडाळ, वालावल मधली मी आहे. अच्छा. कोकणी माणूस आहे. तालुका कुडाळच आहे. कुडाळच येतो ओके. माझा आणि तालुका. जिल्हा सिंधुदुर्ग. जिल्हा सिंधुदुर्ग. कोकणी ताई आपली हा. आणि व्यवसाय सुरू केलाय, ते पण जॉब करून. अरे वा. आणि आमच्या इथे सगळ्या प्रकारचे मोमोज भेटतात. व्हेज भेटतात, नॉन व्हेज भेटतात, ग्रेव्ही सुद्धा भेटते, बर्गर भेटतात. अच्छा, हे सगळं ठीक आहे, पण तुमची सुरुवात झाली कशी काय पण नक्की ह्यामध्ये जाणून घ्यायची उत्सुकता आहे. ऍक्च्युली मी जाते जॉबला. जॉबला हा. म्हणजे जॉब करून तुम्ही व्यवसायाकडे येतात? हो हो हो. चांगल्या कंपनीत चांगल्या पोस्ट वरती जॉबला आहे. ॲज अन क्रेडिट ऑफिसर मी जॉबला आहे. ओके. मग ताई व्यवसायाची सुरुवात तुम्ही झाली कशी काय मग? मी सुरुवात करायला म्हणजे मी सगळीकडे बघत होती की कसं काय आहे. सगळं लहान वयापासून खूप मोठी मोठी सुरुवात करतात. तर मग बोलली जर लोक करू शकतात तर मी का नाही करू शकत. अरे वा. म्हणून मी ट्राय केलं की मी माझा स्वतःचा मोमोचा शॉप ओपन करू शकते का. मग मी करू शकली, केला सुद्धा ओपन शॉप. आणि तुम्ही जॉब करून ओपन करू शकलात, हा. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण तुम्ही नोकरी करून व्यवसाय वळालात, हो, हो. ही तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुमचं एज काय असेल सांगू शकता? आता माझा एज आहे 21. 21. आणि तुम्ही ह्या वेळी तुम्ही चालू केलं सेटअप हो, हो, आणि तुम्ही क्लिनिक बघू शकता. काय आपल्याला काय काय मिळतं, मेन्यू दाखव आपला. पेरी पेरी, पनीर पेरी पेरी, पिझ्झा मोमोज भेटतात आमच्याकडे. नॉनव्हेजचे पण ऑप्शन्स आहेत. नॉनव्हेजमध्ये चिकन मध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत. चिकन पेरी पेरी, चिकन चीज पेरी पेरी. आपली कार्ट एकदम छोटी कार्ट आहे आणि तिन्ही लेडीज आहेत. ही माझी बहीण आहे. मी जॉब वरती असली की ही सगळं सांभाळते आणि ही धनश्री आहे. दीदी कामाला असली की मग मी आणि धनश्रीच दोघं स्टॉल सांभाळतो. मग दीदी येते कामावर. ओके. मग तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन काय? मी आता SY ला आहे. ओके. तुम्ही पण शिकत आहे का? हो शिकते. बापरे. बघा एक मुलगी घर सांभाळते, म्हणजे घर चालवते जॉब करून, आणि एक मुलगी शिक्षण घेत आहे. ती तुमची लहान बहीण आहे ही? हो ही माझी लाईन. अरे बापरे. आणि तुम्ही बघू शकता कार्ट पण एकदम स्वच्छ कार्ट आहे. स्टीमर आहेत ना हे? हा हे 2 स्टीमर आहेत. हा व्हेजचा स्टीमर आहे ओके. आणि हा नॉनव्हेजचा स्टीमर आहे. दोन्ही वेगवेगळे आहेत का? हा वेगवेगळे आहेत. आणि फ्रायर मग दोन का? दोन म्हणजे हा व्हेजचा फ्रायर आहे आणि नॉनव्हेजचा फ्रायर आहे. खूप स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन असतात तर त्यांना त्यांचं काय होऊ नये म्हणजे हे नको म्हणून आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज वेगवेगळं ठेवलेलं आहे. मग ताई आपल्याला काय काय स्पेशालिटी मग? आज तुमच्यासाठी आम्ही खास पनीर पेरी पेरी फ्राईड करणार आहोत आणि चिकन चीज पेरी पेरी ग्रेव्ही मध्ये. अच्छा, ग्रेव्ही पण मिळणार का? हो हो ठीक हो आहे, बनवा ग्रेव्ही मग. पण भेटणार तर आता आहे. मग काय घेतलं हे? हे पनीरचे मोमोज आहेत ते आपण अच्छा. फ्राईड करूया. ओके. ओके. हे व्हेज स्टाईल आहे ना? हा, व्हेज फ्राय हा, तुमचं हो, हे. हो. ओके. याच्यामध्ये किती येतात पीस? 6 पीस देतो आम्ही फुल फुल मध्ये? हो हो. ओके. मग आता फ्राय होणार आहे. हा हे फ्राईड होणार. त्याला किती वेळ लागतो? ह्याला जास्तीत जास्त 3-4 मिनिटं ओके, लागतात slow फ्राईड. आहे. हो हो. आता इथे आम्ही आता तुमच्यासाठी ग्रेव्हीची तयारी करणार आहोत. ओके. ग्रेव्ही मोमोज, चिकन चीज ग्रेव्ही मोमोज. म्हणजे आपल्या घरातली कढई वाटतं. हा हा हो सगळं होममेड वाटतं. हो 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 हो. हे तेल टाकतो आपण. ऑइल टाका तुम्ही.
ताई मग तुमचं क्वालिफिकेशन काय मग माझं BMS झालंय, मी HR मध्ये BMS केलंय माझं ओके HR मध्ये स्पेशलायझेशन. केलं का हो हो हो, मग कसं वाटतं मग जॉब करून इकडे खूप आवडतं खूप थकायला वाटत नाही का नाही नाही थकलंय, इथे आल्याच्या नंतर सगळा थकवा जोश निघतो. परत येतो. हा अरे थकवा बापरे. आणि जोश पण परत येतो. हे कांदा आहे. मग जॉब करून तुम्ही इकडे डायरेक्ट येतं मग हो हो, माझ्या अगोदर ही सगळं बघत असते, लक्षही देते सगळं. हिचा मला खूप सपोर्ट आहे माझ्यासाठी. आणि मग घरचे काय सपोर्ट करतात का मग घरचे घरच्यांचा मला खरंच बोलायला लागलं तर खरंच खूप सपोर्ट आहे. माझी जी चटणी वगैरे जे पण आहे ना सगळं माझी मम्मीच बनवते. ओके म्हणजे चटणी सगळं मम्मी बनवते हो हो हो, सगळं शेजवान पण हो हो, सेजवान चटणी सगळंच मम्मी बनवते सकाळपासून. म्हणजे मी ऑफिसला असल्यामुळे माझी मम्मी आणि जाताना माझे पप्पा सोबत असतात. सगळं सेटअप उचलण्यापासून सगळं माझे पप्पा वगैरे सगळं खूप सपोर्ट करतात. मला असं वाटतं घरचे मला बोलायचं की धंदा करा असं काही पैसे कमवा असं आहे का काय नाही नाही तर नाही तुमच्या नाही मनाने नाही करताय? नाही, माझ्याच मनाने टोटली. फक्त ते असं बोलतात की जॉब सोडून काय करू नकोस. आता तुम्हाला खरं सांगायचं बघितलं तर इन्फ्लेशन खूप वाढलंय. तर IT कंपनी किंवा कोणत्याही कंपनीमध्ये खूप म्हणजे खूप इन्फ्लेशन वाढलंय. ओके इन्फ्लेशनचं आणि जॉबची भीती पण आहे जॉब केलं तर काय करणार जॉब केला तर काय करणार, ले ऑफचं टेन्शन आहे, ओके. सगळ्याचं टेन्शन असल्यामुळे आणि तुमची आवड पण आहे बिझनेसची हा ते तर मेन आहे. ओके ते मेन आहे सॅटिस्फॅक्शन ते सगळ्यात महत्वाचं ते आहे की जॉबची आवड असल्यामुळे हे करायला घेतलं. ठीक आहे सजेशन चटणी केली का हा, ही सेजवान चटणी केली, अच्छा मम्मीने बनवली मम्मीने बनवलेली आहे. आणि ह्याची स्पेशालिटी हे मेयोनीज आहे. ओके ह्याच्या- हे काय एग वाला आहे हा एग वाला आहे एग हा, याच्यामध्ये एगलेस आहे हे. Eggless, eggless. अंड नाही हो हो, याच्यामध्ये. ओके. ह्याच्यामध्ये अंड नाही आहे अजिबात. आणि ही चटणीमध्ये माझी आई बनवते, त्याच्यामुळे हे पूर्ण टोटली घरचं आहे ना. आम्ही त्याच्यामध्ये हजिनोमोटो यूज करत अजिनोमोटो नाही 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 शक्य नाही वाटत मला नाही मम्मी शपथ सांगा. नाही. हो हो, शपथ शपथ शपथ. हजिनोमोटो पण आम्ही यूज नाही करत आणि सोडा वगैरे पण अच्छा सोडा पण नाही हा, सोडा पण नाही यूज करत. बघू शकता मित्रांनो हा. देवीला मस्त रंग आलेला आहे. मग ताई तुम्ही शिकला कुठून माहिती सगळे हे बनवायचं काय कसं युट्यूब जिंदाबाद युट्यूब जिंदाबाद, युट्यूब युट्यूब जिंदाबाद. जिंदाबाद हा हा, अच्छा, झाले का फ्राईड मोमोज हो हो अरे हो, वा झाले. मस्त क्रिस्पी दिसत आहे एकदम ही आमची ग्रेव्ही तर तयार आहे. ओके आता मग ते gravy फ्राईड मध्ये- मोमोज याचे पण जाणार का हो 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 अरे हो, वा. फ्राईड मोमोज देखील ते दिसायला एवढं भारी दिसतंय फ्राईड मोमोज आणि बघू टेस्ट कशी आहे. आपली कोकणी मुलगी आहे जॉब करून बिझनेस करते खूप मोठी गोष्ट आहे. ताई रेडी झालं का हो 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 हो, रेडी झालेलं आहे. चिकन चीज चीज पेरी 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 पेरी. ओके अच्छा ग्रेव्हीमध्ये सगळं येणार पूर्ण हा हा हो. हे आता लिक्विड चीज टाकतोय आपण, चीज. ओके लिक्विड चीज हो हो हो, लास्टला गार्निशिंग म्हणून कोथिंबीर. हे पेरी पेरी मसाला. अच्छा पेरी पेरी मसाला. ताई आता आपली प्लेट रेडी झाली का पनीर पण रेडी झालेले आहेत आपले. ताई दोन्ही डिश रेडी झाली का पनीर फ्राईड मोमोज रेडी आहेत. हे ग्रेव्हीचे चिकन चीज पेरी पेरी. ग्रेव्ही रेडी झालं हो, हो. ओके चला ट्राय करून बघूया हो मित्रांनो हो हो. ओके बघूया मित्रांनो ट्राय करूया तर बघू शकता मित्रांनो आपले फ्राईड मोमोज तयार झालेले आहेत टेस्ट करूया बघू शकता साईज पण कशी आहे आणि सोबत शेजवान चटणी आहे डिप करू आपण चटणी एक नंबर आहे मित्रांनो शेजवान चटणी होममेड चटणी आहे छान आहे ओव्हरऑल आणि स्टफिंग पण मजबूत आहे फुल स्टफिंग आहे तर मित्रांनो हे आहे चिकन चीज पेरी पेरी ग्रेव्ही बघू शकता फुल ऑफ फ्लेवर मित्रांनो आणि त्यांनी ग्रेव्हीमध्ये ॲड केलं ना ती ग्रेव्ही खूप छान आहे आणि मोमोची जी होती फिलिंग ती एक नंबर होती मित्रांनो तुम्हाला 6 पीस मिळतात आहे आणि खूप छान आहे होममेड सॉसेस आहे तर नक्की ट्राय करा एकदा कधी आला तर आणि यांना सपोर्ट करा मित्रांनो